बुलढाणा जिल्ह्यातल्या भेंडवळ येथील घटमांडणीचं भाकीत जाहीर झालेलं आहे। तर यंदा पावसाची स्थिती सर्वसाधारण राहील। भेंडवळच्या मांडणीमध्ये हे भाकीत करण्यात आलेलं आहे। शेवटच्या 2 महिन्यांमध्ये पाऊस चांगला होईल, अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान होण्याचाही अंदाज वर्तवण्यात आलाय। देशावर नैसर्गिक आपत्ती येणार, अर्थव्यवस्था ढासळेल असंही घटमांडणीमध्ये भाकीत करण्यात आलं। बुलढाण्याच्या भेंडवळ येथील घटमांडणीचं भाकीत जाहीर करण्यात आलंय। यामध्ये पावसाची स्थिती ही सर्वसाधारण असेल। शेवटच्या 2 महिन्यांमध्ये पाऊस चांगला, मात्र अतिवृष्टीमुळे पिकांचं नुकसान होईल, संरक्षण खात्यावर ताण पडेल, देशावर नैसर्गिक आपत्ती येईल आणि अर्थव्यवस्था देखील ढासळेल असं भाकीत वर्तवण्यात आलं। बुलढाण्याच्या भेंडवळ या ठिकाणची घटमांडणी जी आहे ही काल सायंकाळी करण्यात आली होती। आज पहाटे जे आहे या ठिकाणी ही भाकीत जे आहे वर्तवण्यात आलेलं आपण जर पाहिलं तर हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी घटमांडणी केली जाते। जमिनीमध्ये जो आहे तो गड्डा केला जातो आणि त्यामध्ये एक मातीचं मटकं जे आहे ते ठेवलं जाते, त्याच्यामध्ये पाणी ठेवलं जातं आणि त्याच्या बाजूला जे आहे हे विविध प्रकारचे जे आहेत हे धान्य ठेवले जातात आणि ज्या खड्ड्यामध्ये जे आहे पानविळा असेल त्याचबरोबर इतर पदार्थ जे आहेत ते ठेवले जातात आणि या अनुषंगाने सर्व नैसर्गिक बदल जे होतात, वातावरणीय बदल जे होतात त्याचा एक कयास जो आहे तो अंदाज जो आहे तो बांधला जातो आणि त्यानुसार राजकीय परिस्थिती असेल, पीक पाणी असेल, पावसाची स्थिती कशी असेल, पीक कशा पद्धतीने असेल, नुकसान काय असेल, नैसर्गिक आपत्ती अशा पद्धतीचे भाकीत जे आहे ते वर्तवले जाते आणि तेच भाकीत जे आहे ते आज वर्तवण्यात आलेलं आहे। मोठ्या प्रमाणात जे आहे ते शेतकरी या भाकीताकडे लक्ष लागून असते आणि आज देखील मोठ्या प्रमाणात शेतकरी या ठिकाणी आले होते। काही शेतकरी सध्या आपल्या सोबत आहेत। काय सांगाल, किती वर्षापासून तुम्ही या ठिकाणी भाकीत ऐकण्यासाठी येता? नमस्कार, मी चंद्रभान महाराजांचा भक्त आहे, पण 35 वर्षापासून मी इथे येतो आहे। मी निमगाव येथील कास्तकार आहे आणि शेतीतलं एक उत्कृष्ट मार्गदर्शन आणि या बदलत्या नैसर्गिक परिस्थितीत पिकाचं संरक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून बराच इथले अनुभव उपयोगी ठरतात। नक्कीच, खरं तर याच घटमांडणीला आणि भाकीत वर्तवण्याला जवळजवळ 300 पेक्षा अधिक वर्षाची परंपरा आहे आणि यावर्षी जर का आपण भाकीत पाहिलं तर सर्वसाधारण पाऊस असणार आहे। पावसाळ्यातील 4 महिन्यातील 2 शेवटचे महिने जे त्यामध्ये चांगला पाऊस असणार आहे। तर यावेळेस देशाची परिस्थिती जी आहे ही आर्थिक संकटात देश जाणार असल्याचं ते भाकीत जे आहे ते या ठिकाणी वर्तवण्यात आलं आणि राजा जो आहे म्हणजे पंतप्रधान जे आहे ते कायम असणार आहेत। त्याचबरोबर पिकाचे नुकसान देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होणार आहे अशा पद्धतीचं आणि सोबतच देशाचं जे आहे आर्थिक संकट ओढवणार आहे अशा पद्धतीचं भाकीत देखील या ठिकाणी वर्तवण्यात आलेलं आहे। संदीप वानखडे, पुढारी न्यूज, बुलढाणा।